कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्यातील भैरोबाच्या देवराईला शेकरूच्या वावरामुळे वेगळी ओळख मिळाली. अकोले तालुक्यातील कोथळे गावामधील सह्याद्रीच्या सान्निध्यातील भैरोबाची देवराई ही अभयारण्याचा एक भाग आहे. अकोले तालुक्यामध्ये मोठ्या छोट्या अशा धरून एकूण 10 देवराया आहेत. यामधील भैरोबा देवराईचं क्षेत्र हे 1.5 हेक्टर परिसरात पसरलेलं आहे. या भैरवगडावर दरवर्षी येथील स्थानिक आदिवासी गडावर जाऊन होळी करत असत. मार्च 20 याच्या दरम्यान आम्ही गावामध्ये जाऊन स्थानिक आदिवासींना गडावर होळी पेटवल्याने गड पेटायचा म्हणून त्यांचं प्रबोधन केलं आणि त्यांनी आम्हाला साथ देऊन त्या 2020 पासून होळी ही गडाच्या पायथ्याशी केली जाते. त्यामुळे गडाचे जतनही झाले आहे आणि येथील वनस्पतीची वाढही झाली आहे. परिणामी येथील वनस्पती वाढल्यामुळे येथे शेकरूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या देवराईत मानाचे स्थान आहे शेकरूला. शेकरूचा दिवस पहाटेनंतर लगेच सुरू होतो. आपली हद्द जपण्यासाठी हा प्राणी प्रचंड संवेदनशील असतो. सकाळी घरट्यातून बाहेर पडल्यावर लगेचच तो चरायला सुरुवात करतो. पूर्णपणे शाकाहारी असणाऱ्या या प्राण्याच्या आहारात 25 वनस्पतींच्या बिया, पानं, फळं, खोडाची आतील मऊ साल आणि देठातील गरांचा समावेश असतो. शेकरूच्या आहारात फळांना असणाऱ्या प्राधान्यामुळे बीज प्रसारणास मदत होते. दुपारच्या उन्हात शेकरू पर्णछत्राखाली वामकुक्षी घेताना दिसतो. त्यानंतर पुन्हा 3 सांजेपर्यंत चरतो. 3 सांजेला शेकरू पुन्हा घरट्यात परततो. प्रत्येक शेकरू आपल्या परिक्षेत्रात 7 ते 8 घरटी बांधतो आणि त्यांची देखभाल करतो. ही घरटी उंच झाडांवर घुमटाकार पद्धतीची असतात. ती पानं आणि टहाळ्यांनी किंवा काटक्यांनी बनवलेली असतात. पानांच्या अनेक थरांमुळे ही घरटी पावसापासून सुरक्षित राहतात. शेकरू नर आणि मादी यांचे शरीर, आकार आणि रंगात कोणताही फरक नसतो. ते एकसारखेच दिसतात. यामधील मादी ही प्रचंड मेहनत घेऊन घरटे तयार करते. यापुढे दर गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या देवराईंची महती या रील सिरीजमध्ये पुढच्या भागात जाणून घेऊया. कोल्हापुरातील अंबेश्वर देवराईविषयी पाहत रहा MHA MTB वाईल्डलाईफ.